सेंद्रिय शेती करताना काही गोष्टींची आपण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। इव्हन आपण जर सेंद्रिय शेतीचे सर्वसाधारण तत्वे पाहिलं तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे रूपांतराचा कालावधी। सेंद्रिय शेती ही आपल्याला कधी 100% सेंद्रिय शेती म्हणता येईल ज्या दिवसापासून आपण सेंद्रिय शेतीला सुरुवात करतो किंवा त्याच्या प्रमाणीकरणाला सुरुवात करतो। जर आपल्या शेतामध्ये हंगामी पीक असेल किंवा एका वर्षाच्या आत वाढणारे पीक असेल तर अशा पिकांना साधारणतः 24 महिन्यानंतर आपल्याला 100% सेंद्रिय पीक असं म्हणता येईल। सेंद्रिय प्रमाणीकरण करताना आपण त्या शेताचं प्रमाणीकरण करतो, मातीचं प्रमाणीकरण करतो। कुठल्याही पिकाचं प्रमाणीकरण होत नाही, आपण शेताचं प्रमाणीकरण करतो आणि त्या शेतामध्ये मातीमध्ये आलेलं जे पीक आहे ते सेंद्रिय असं आपण समजतो। आता याच्यामध्ये जर तुमचे बहुवार्षिक पिकं असतील, आंबा असेल, चिकू असेल, नारळ असेल, काजू असेल तर साधारणतः 36 महिन्यानंतर म्हणजे 3 वर्षानंतर तुमचं हे पीक जे आहे हे 100% सेंद्रिय असं म्हटलं जातं। दुसरा महत्त्वाचा पार्ट जो आहे याच्यामध्ये सेंद्रिय शेतीचं व्यवस्थापन करण्याचं आहे। जर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल तर आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे। व्यवस्थापनामध्ये विविध गोष्टी येतात। एक तर सेंद्रिय शेतीचं दूषितीकरणाचं नियंत्रण येतं, दुसरं प्राणी मात्रा जे आहे या प्राणी मात्रांचं संगोपन त्याच्यामध्ये येतं, तिसरी महत्त्वाची गोष्ट खत वापर धोरण येतो, कीड रोग आणि तण नियंत्रण येतं, त्याच्यानंतर पीक विविधतेचं महत्त्व याच्यामध्ये येतं। त्याचप्रमाणे याच्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मृदा आणि जलसंधारण देखील येते। या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आपण सेंद्रिय शेती अतिशय व्यवस्थितपणे करू शकतो आणि सेंद्रिय शेतीचे मूलतत्व जे आहेत हीच मूलतत्व सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामध्ये अतिशय महत्त्वाची अशी मूलतत्व आहेत। सेंद्रिय शेतीच्या मूलतत्वांमध्ये दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भूप्रदेश। तुम्ही जर सेंद्रिय शेती करत असाल तर तुमच्या शेताच्या आजूबाजूचं वातावरण हे तितकंच महत्त्वाचं आहे। तुमच्या पिकाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात एक तर जी मित्रकीड आहे त्याला निवारा करणारे वनस्पती आपण लावणं गरजेचं आहे। मातीचं त्याचप्रमाणे पाण्याचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे। मृदा आणि जलसंधारण आपण आपल्या पिकाच्या आजूबाजूला केलं पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्या बाजूचा शेतकरी जर रासायनिक शेती करत असेल तर त्याच्यापासून जे दूषितीकरण आपल्याला होतंय ते दूषितीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। मोकाट जनावरं जी आहेत ती आपल्याला शेतामध्ये सोडता येत नाही। असं जर आपण काळजी घेतली तर भूप्रदेश जो आहे म्हणजे ज्या प्रदेशावर आपण सेंद्रिय शेती करणार आहोत त्याचं प्रमाणीकरण करणार आहोत हा भूप्रदेशाचं व्यवस्थापन आपल्याला याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय व्यवस्थित असं करता येईल। त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे याच्यामध्ये पीक उत्पादन आहे आणि पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पीक उत्पादनामध्ये म्हणजे सर्वसामान्य जे शेतकरी शेती करतात यांनी कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जी जमिनीची मशागत करता, तुम्ही जी नांगरणी करता उन्हाळ्यामध्ये ती नांगरणी तुम्ही 10 ते 15 सेंटीमीटरच्या खाली खोल करायला नको, कारण ह्या 10 ते 15 सेंटीमीटर मध्येच जी उपजाऊ क्षमता आहे ती लपलेली असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब साधारणतः 5 सेंटीमीटर जमिनीच्या वरचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये असतो आणि जर आपण खोल नांगरणी केली तर हा सुपीक भाग सगळा खाली जातो आणि खालचा जो मोठ्या प्रमाणात म्हणजे क्षारांचा निचरा झालेला पार्ट आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे खाली मोठ्या प्रमाणात एक तर आर्द्रता असल्यामुळे बुरशीचे मोठ्या प्रमाणात स्पोर असतात किंवा किडीचे वेगवेगळ्या प्रकारात अंडे असतात आणि मृदेपासून होणारे जे बुरशीजन्य रोग आहेत ते मोठ्या प्रमाणात खाली सुप्त अवस्थेत दडलेले असतात। जर आपण खोल नांगरणी केली तर आपल्याला त्याच्यापासून फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। म्हणून नांगरणी जी आहे ती सेंद्रिय शेतीमध्ये उथळ अशी नांगरणी करावी। बैलाच्या साहाय्याने जर नांगरणी केली तर अतिशय चांगले, कारण नांगरणीचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असा आहे की 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज आणि 5% सेंद्रिय पदार्थ असं एक व्यवस्थित समीकरण जमिनीत झालं पाहिजे। जमिनीत भुसभुशीत राहिली पाहिजे, हवा पाणी खेळतं राहिलं पाहिजे। म्हणून नांगरणी ही अतिशय महत्त्वाचा पार्ट जो आहे तो सेंद्रिय शेतीमध्ये येतो। दुसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे याच्यामध्ये बियाणांची निवड। तर सेंद्रिय शेती करताना आपण बियाणं कुठलं लावायचं
तर सगळ्यात महत्वाचं एक तर परंपरागत बियाणं आपण लावलं पाहिजे, जे आपल्या पूर्वीपासून आपण जतन केलेले आहे, आपल्या ज्या गावठी व्हरायटी आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला परंपरागत व्हरायटी आपण म्हणतो, अशा बियाणं आपण लावू शकतो. दुसरं, जे सेंद्रिय शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्याचं प्रमाणीकरण करतात, अशा शेतकऱ्यांच्या शेतामधलं बियाणं आपण आपल्याकडे बियाणं म्हणून लावू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट, जे मार्केटमध्ये सर्टिफाईड जे प्रमाणित सेंद्रिय बियाणं आहे असं जर मिळत असेल तर ते बियाणं आपण आपल्या शेतामध्ये सेंद्रिय बियाणं म्हणून लावू शकतो. चौथी महत्वाची गोष्ट, जर आपल्याला यातलं कुठलंही बियाणं मिळालं नाही तर मार्केटमधलं कुठलंही बियाणं अगदी हायब्रिड असलं तरी ते चालतं, परंतु त्याच्यावर कुठल्याही रसायनाची प्रक्रिया केलेली नको. आपण त्याच्यावर जैव ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे तुमची शेण असेल, माती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव असेल, तर याची प्रक्रिया करून केलेलं जे आपण बियाणं मार्केटमधून आणलेलं आहे असं बियाणं आपण आपल्या शेतामध्ये या कार्यक्रमामध्ये लावू शकतो. आणि या बियाणापासून नंतर तुम्ही तुमच्या बियाणाचं मल्टिप्लिकेशन करू शकता आणि तुमचं सेंद्रिय प्रमाणित बियाणं हे तयार होऊ शकतं. आज सेंद्रिय बियाण्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्हाला माहिती असेल की परंपरागत बियाणांवर काम करणाऱ्या राही मावशी पोपेरे ह्या आदिवासी महिलेला भारत सरकारने सर्वोच्च म्हणजे 3ऱ्या नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे पद्मश्री तो देऊन मोठ्या प्रमाणात त्यांचा गौरव केलेला आहे आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा एकंदरीत शासन याच्याकडे किती चांगल्या दृष्टिकोनातून पाहते. त्यामुळे बियाणं जे आहे ते बियाणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि बियाण्यांची निवड करताना मी सांगितलेल्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जे वनस्पतींच्या रोपांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही प्रमाणात आपल्याकडे ज्या लॅबोरेटरीज मधून जैव तंत्रज्ञान वापरून जे रोपं बनवले जातात, टिश्यू कल्चरचं त्याला मराठीत आपण ऊती संवर्धन असं म्हणतो, तर अशी रोपं सुद्धा आपल्याला लावता येतात. फक्त त्याचं हार्डनिंग जे आहे ते हार्डनिंग नॅफ्थोलिक ऍसिटिक ऍसिड, इंडॉल ऍसिटिक ऍसिड, जिब्रेलिक ऍसिड हे सोडून जर केलं असेल तर आपल्याला अशा वनस्पतींच्या किंवा अशा रोपांचं सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला त्याला आणता येतं, त्याला लावता येतात आणि त्याचं प्रमाणीकरण सुद्धा आपल्याला करून घेताना कुठल्याही अडचणी येत नाही. त्यामुळे बियाणं किंवा जे रोपं आहेत त्याची निवड करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नर्सरीतली जी रोपं आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं हार्डनिंगसाठी केमिकल किंवा सिंथेटिक ग्रोथ हार्मोन किंवा कुठलेही बुरशीनाशक फवारलेले नसावेत याची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे.